Hello students, in the last lecture we have completed 9 questions of our exercise 2.1. Now see the question number 10. If P, Q, R, S are in GP, then we have to show that P plus Q, Q plus R and R plus S are also in GP. What is meant by this? Look at question clearly. P, Q, R, S are in GP. We have given us P, Q, R, S are in GP. The numbers are in GP. आता जर हे 4 नंबर GP मध्ये असतील तर आपणाला माहिती आहे यांचा रेशो म्हणजेच Q अपॉन P, त्यानंतर R अपॉन S आणि त्यानंतर S अपॉन R हा रेशो सेम असतो, कॉन्स्टंट असतो. Q अपॉन P इक्वल टू R अपॉन Q and that is equal to S upon R and the ratio is considered as K, that is the constant. याचाच मीनिंग आपण काय लिहू शकतो तर 1, 2, 3 आणि 4. आता 4 रेशो सेम आहेत. Q अपॉन P इक्वल टू K, R अपॉन Q इज इक्वल टू K and S अपॉन R इज इक्वल टू K. सगळे रेशो सेपरेट केले. या Pला पलीकडे शिफ्ट केला. Q इज इक्वल टू PK, R इज इक्वल टू QK and S इज इक्वल टू RK. पुढं काय केलं, पहिल्या टर्ममध्ये काहीही चेंज करू शकत नाही आपण. Q इज इक्वल टू PK, इथं आपण Qची व्हॅल्यू टाकू शकतो, काढली आहे पाठीमागं PK. R इज इक्वल टू ह्या Qची व्हॅल्यू पुटअप केली PK इंटू K, दॅट इज R इज इक्वल टू PK स्क्वेअर. पुढं S इज इक्वल टू, आता R इज इक्वल टू PK स्क्वेअर म्हणजे Rची व्हॅल्यू मिळाली, टाकली इथं PK स्क्वेअर इंटू K, दॅट इज S इज इक्वल टू PK क्यूब. वी हॅव टू प्रूव्ह दॅट. काय प्रूव्ह करायचं आहे आपणाला? P प्लस Q, त्यानंतर Q प्लस R आणि त्यानंतर R प्लस S आर इन GP. आता हे प्रूव्ह करायचं आहे म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं आहे तर फर्स्ट टर्म सेकंड टर्म यांचा रेशो दॅट इज Q अपॉन R अपॉन P प्लस Q दॅट इज इक्वल टू R प्लस S अपॉन Q प्लस R. हे प्रूव्ह करून दाखवायचं आहे. फर्स्ट टर्म सेकंड टर्म, सेकंड अपॉन फर्स्टचा रेशो आणि थर्ड अपॉन सेकंडचा रेशो सेम आला पाहिजे. जर हे रेशो सेम आले देन दीज आर इन GP. आता याची LHS घेतली आपण. काय LHS तुमची? Q प्लस R अपॉन P प्लस Q. टाकल्या व्हॅल्यूज. Qची व्हॅल्यू PK प्लस Rची व्हॅल्यू PK स्क्वेअर. डिनॉमिनेटरला P ॲज इट इज, Qची व्हॅल्यू PK. न्यूमरेटरमधून K कॉमन काढला, काय मिळालं आपल्याला तर P प्लस PK अपॉन P प्लस PK अँड दॅट इज इक्वल टू ब्रॅकेट कॅन्सल झाला, K शिल्लक राहिला. RHS काय आपल्याकडं R प्लस S अपॉन Q प्लस R. परत व्हॅल्यू टाकली, Rची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली आहे PK स्क्वेअर. पुन्हा Sची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे PK क्यूब. डिनॉमिनेटरला Qची व्हॅल्यू PK आणि Rची व्हॅल्यू PK स्क्वेअर. तरी पण फक्त कॉमन मी Kच काढला. निघतोय तुम्हाला PK स्क्वेअर पण काढला कॉमन फक्त K. PK प्लस PK स्क्वेअर
अपॉन डिनॉमिनेटर आहे असा ठेवला पी के प्लस पी के स्क्वेअर, हा कॅन्सल झाला, दॅट इज इक्वल टू आर. क्यू प्लस आर अपॉन पी प्लस क्यू, क्यू प्लस आर अपॉन पी प्लस क्यू हा रेशो आणि आर प्लस यस अपॉन क्यू प्लस आर हे दोन्ही रेशो कसे मिळालेले आहेत? सेम मिळालेत. मग जर दोन्ही रेशो सेम मिळाले तर याचाच अर्थ आपण काय लिहू शकतो? पी प्लस क्यू कॉमा क्यू प्लस आर अँड आर प्लस यस आर इन जी पी हेन्स प्रो. एवढा सिंपल क्वेश्चन होता. क्वेश्चन नंबर 11. द नंबर ऑफ बॅक्टेरिया इन अ कल्चर डबल्स एव्हरी आवर. पहिल्या स्टेटमेंटमध्ये आपणाला काय सांगितलं हे नीट वाचा. द नंबर ऑफ बॅक्टेरिया, बॅक्टेरिया आपणाला माहीत आहे, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो जीवाणू. मग ह्या बॅक्टेरियाची संख्या काय होते? डबल होते. कधी? एव्हरी आवर, प्रत्येक तासाला डबल होते. मग जर सुरुवातीच्या बॅक्टेरियाची संख्या एक्स असेल तर 1 तासानंतर ही संख्या डबल म्हणजे काय होते? 2x होते. आणखी 1 तासानंतर ही संख्या काय होते? 4x होते. म्हणजे जेवढी आहे त्याच्या दुप्पट होते. सुरुवातीला किती कन्सिडर केली आपण? x. 1 तासानंतर 2x, आणखी 1 तासानंतर 2xच्या डबल, आणखी पुढच्या 1 तासानंतर 8x, आणखी त्याच्या पुढच्या 1 तासानंतर 16x वगैरे अशा पद्धतीने बॅक्टेरियाची संख्या डबल होत जाते. इफ देर आर 50 बॅक्टेरिया इनिशियली, मात्र आता सुरुवातीच्या बॅक्टेरियाची संख्या आपणाला दिलेली आहे. मग एक्स न कन्सिडर करता सुरुवातीच्या बॅक्टेरियाची संख्या 50. आफ्टर 1 आवर, 1 तासानंतर ही संख्या डबल झाली म्हणजेच 100 झाली. पुढच्या आणखी 1 तासानंतर ह्या 100च्या डबल होणार म्हणजे संख्या किती झाली? 200. मग 50, 100, 200 असं करत आपणाला पुढं जायचं आहे. आणि प्रश्न काय मग आपला? हाऊ मेनी बॅक्टेरिया विल बी ॲट द एंड ऑफ 5th आवर. 5व्या तासानंतर, ॲट द एंड ऑफ 5th आवर. मग हेच कंटिन्यू करत गेलं तरी आपणाला ॲन्सर मिळणार आहे, पण आपणाला हे कन्सिडर करायचं नाही. फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि नंबर ऑफ बॅक्टेरिया ॲट द एंड ऑफ 5th आवर फाइंड आउट करायचं आहे. मग पहिलं स्टेटमेंट काय आहे? द नंबर ऑफ बॅक्टेरिया डबल्स एव्हरी आवर. There are 50 bacteria initially. Therefore, the sequence, आता इनिशियल बॅक्टेरिया 50, परत झाल्या 100, पुन्हा 200 डॅश 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 इज इन जी पी. मग ही एक सिक्वेन्स मिळाली आणि ही कशी आहे? जी पीमध्ये हे क्लिअरली ऑब्झर्व केलं तरी आपल्या लक्षात येतं आहे. हेअर ए इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला? 50. आर इज इक्वल टू 100 अपॉन 50, दॅट इज इक्वल टू 2. अँड वी हॅव टू फाइंड आउट बॅक्टेरिया ॲट द एंड ऑफ 5th आवर म्हटले 5व्या तासानंतर. मग बऱ्याच लोकांना कन्फ्युजन होतं की T5 काढायचा का T6. व्हॉट वी हॅव टू फाइंड आउट. मग ऑब्झर्व करा, ही इनिशियल बॅक्टेरिया आहे. आफ्टर 1 आवर म्हणजे सेकंड टर्म आली. आफ्टर
2 hour third term, after 3 hour fourth term, आफ्टर 4 hour फिफ्थ टर्म आणि आफ्टर काय म्हटले त्यांनी, एंड ऑफ 5th hour. म्हणजेच T6 इक्वल टू क्वेश्चन मार्क. वी हॅव Tn is equal to AR raised to n minus 1. Therefore, T6 is equal to A ची व्हॅल्यू 50, R ची व्हॅल्यू 2 and 6 minus 1, that is 50 into 2 raised to 5, that is 50 into 2 raised to 5, 2 into 2 into 2, 5 times, that is 32, and that is equal to 1600 at the end of 5th hour. This is the number of bacteria. Question number 12. क्वेश्चन नंबर 12 आपणाला केअरफुली रीड करावा लागतो. त्यानंतर या प्रश्नात दिलंय काय आणि विचारलंय काय हे ठरवावं लागतं. A ball is dropped from a height of 80 feet. एक बॉल आपण ड्रॉप केला म्हणजे खाली टाकला. कुठून टाकला? फ्रॉम अ हाईट ऑफ 80 feet. आता हाईट कितीही असू द्यात, समजा हा आपला ग्राउंड सरफेस आहे आणि आपण काय केलं, एका 80 फूट बिल्डिंगवरती चढलो. हे डिस्टन्स आहे तुमचं 80 feet. याच्या टेरेसवरून एखादा बॉल जर खाली टाकला तर तुम्हाला चांगलं माहीत आहे, टेनिसचा बॉल असेल, रबर बॉल असेल, तर तो बॉल पुन्हा माघारी येतो. पण तो आहे असा 80 फूट, किती जरी ताकदीने तुम्ही फेकला तर जेवढा खाली पडल्यानंतर तेवढाच माघारी किंवा त्याच्यापेक्षा जास्त माघारी जात नाही. मग काय सांगितलं आहे, द बॉल इज सच दॅट इट रिबाउंड्स. रिबाउंड्स म्हणजे माघारी येतो. किती माघारी येतो? 3/4 ऑफ द हाईट इट हॅज फॉलन. जेवढ्या उंचीवरून तो पडलेला आहे त्या उंचीची 3/4, त्या उंचीची 3/4. मग 3/4 म्हणजे समजा पहिला रिबाउंड त्याचा इथं आला, हे झालं 3/4 डिस्टन्स, फर्स्ट रिबाउंड. मग ओरिजिनल हाईट किती होती? 80 फूट. ह्या 80 फीटची 3/4 फर्स्ट बाउंडमध्ये. दुसऱ्या वेळी परत हा खाली जाणार आहे. मग जे काही हे डिस्टन्स आलेलं असेल याचा 3/4, तिसरा, चौथा, पाचवा अशा पद्धतीने आपल्याला हे कॅल्क्युलेट करत जावं लागणार आहे. मग बघा आता सोल्युशन. अ बॉल इज ड्रॉप्ड फ्रॉम अ हाईट ऑफ 80 feet. The ball rebounds. काय सांगितलंय? The ball rebounds. किती रिबाउंड होतोय? 3/4 ऑफ the height has fallen. जे सांगितलंय तेच केलं आपण. 3/4 ऑफ हाईट हॅज फॉलन. फर्स्ट रिबाउंड. आता याचा पहिला रिबाउंड नीट वाचा, हा 3/4. पण कुणाचा 3/4? हाईट हॅज फॉलन. मग किती होती हाईट? 80. ह्या 80चा 3/4 एवढ्या हाईटला तो काय होतो? पहिला रिबाउंड मिळतो. सेकंड रिबाउंड जर तुम्हाला काढायचा असेल, सेकंड रिबाउंड बघा, 80 into 3/4. असं का आलं? तर सेकंड रिबाउंडला ही एवढी त्याची ओरिजिनल हाईट आणि त्याचा 3/4. म्हणजेच तुम्ही काय लिहू शकता? 80 into 3/4चा स्क्वेअर. थर्ड रिबाउंड
म्हणजे पुढं काहीही कॅल्क्युलेट न करता. आता थर्ड रिबाउंडला ओरिजिनल हाईट किती आली? 80 इंटू 3/4चा स्क्वेअर आणि याचा परत 3/4 म्हणजेच 80 इंटू 3/4 इट्स क्यूब. मग पहिल्या रिबाउंडला 3/4चा पहिला इंडेक्स आला, दुसऱ्या रिबाउंडला 3/4चा स्क्वेअर आला, तिसऱ्या रिबाउंडला 3/4चा क्यूब आला. तुमचं कामच संपलं. तुम्हाला काय सांगितलं आहे? हाऊ डज द बॉल रिबाउंड इन 6th बाउन्स. मग डायरेक्टली आपण काय म्हणणार? 6th रिबाउंड इज इक्वल टू 80 इंटू 3/4⁶. त्याच्यावरनं तुम्हाला nth रिबाउंड विचारला आहे. nth रिबाउंड 80 इंटू 3/4⁴. फिनिश द क्वेश्चन. मग हेच आपणाला जॉमेट्रिक प्रोग्रेशनचा यूज करून पण प्रूव्ह करता येतं. कसं काय प्रूव्ह करणार? ही झाली फर्स्ट टर्म ए, सेकंड टर्म मिळाली, थर्ड टर्म मिळाली. पुन्हा मांडायचं 80/3/4 कॉमा 80 इंटू 3/4 कॉमा 80 इंटू 3/4 स्क्वेअर कॉमा 80 इंटू 3/4 ब्रॅकेट क्यूब डॅश 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 आर इन GP विथ फर्स्ट टर्म 80 इंटू 3/4 आणि कॉमन रेशो पर तुमचा 3/4 मिळणार. त्याचा यूज करून 6th टर्म काढा आणि त्याचबरोबर nth टर्म फाइंड आउट करा. क्वेश्चन नंबर 13. द नंबर्स 3, x, 6 + x आर इन GP. आपणाला 3 नंबर GPमध्ये दिलेले आहेत. म्हणजे दिलं आहे ते सुरुवातीला आपण लिहून घेतलं. वी हॅव गिव्हन 3, x अँड 6 + x आर इन GP. हे नंबर GPमध्ये सांगितले आहेत. याचा अर्थ फर्स्ट नंबर, सेकंड नंबर, थर्ड नंबर. मग सेकंड अपॉन फर्स्ट हा घेतला, सेकंड अपॉन फर्स्ट. नंतर थर्ड अपॉन सेकंड, 6 + x अपॉन x. हे दोन्ही रेशो इक्वल असतात. काय केलं पुढं? ह्या एक्सने इकडं मल्टिप्लाय केलं, x². 3 इंटू ब्रॅकेट 6 + x. देअरफॉर x² इज इक्वल टू 18 + 3x. हे दोघंही इकडं घ्या. x² - 3x - 18. वी हॅव गॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ह्या 18चे -18चे आपण फॅक्टर पाडले. 6 इंटू 3 मायनस प्लस. द फर्स्ट फॅक्टर इज x - 6. सेकंड फॅक्टर इज x + 3 इक्वल टू 0. x - 6 इक्वल टू 0. x + 3 इक्वल टू 0. देअरफॉर x इज इक्वल टू 6 अँड x इज इक्वल टू -3. एक्सच्या 2 व्हॅल्यूज मिळाल्या. मग एक्सच्या व्हॅल्यूज मिळाल्यानंतर त्यांनी म्हटले फाइंड 20th टर्म अँड nth टर्म. मग आता x इक्वल टू 6 असताना 20th टर्म काढावं लागेल आणि त्याचबरोबर x इक्वल टू 6 असताना nth टर्म. तेच काम परत तुम्हाला x इक्वल टू -3ला करावं लागेल. मग इथून पुढं परत नंबर ए टाकला. व्हेन x इज इक्वल टू 6 देन द नंबर्स आर. पहिला नंबर किती आहे? 3. दुसरा x म्हणजे 6 आणि x + 6 दॅट इज 12 आर इन GP. हे 3 नंबर GPमध्ये आहेत. ऑलरेडी दिले. आपण फक्त एक्सची व्हॅल्यू पुटअप केलेली आहे. विथ a इक्वल टू 3 आर इक्वल टू 2. वी हॅव काय करायचं आहे आपणाला? TNचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. AR⁻n-1. पहिल्यांदा T20 काढायचा आहे. एची व्हॅल्यू 3 पुटअप केली, आरची व्हॅल्यू 2, एनची व्हॅल्यू 20 - 1 दॅट इज 3 इंटू 2⁻19. मग याला काय आपण सिम्प्लिफाय लगेच करणार नाही. अँड TN इज इक्वल टू एची व्हॅल्यू 3
आरची व्हॅल्यू 2 आणि या ठिकाणी n-1 काहीच चेंज होत नाही. हा झाला nth टर्माचा फॉर्म्युला. परत तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, व्हेन x इज इक्वल टू 6च्या ऐवजी काय घ्यायचं आहे, -3. मग x इज इक्वल टू -3 घेतल्यानंतर पहिली टर्म किती आली, 3. दुसरी किती मिळाली, -3. तिसरी 6 प्लस -3 दॅट इज पुन्हा 3 मिळाली. म्हणजेच व्हेन x इज इक्वल टू -3 द नंबर्स, कोणते नंबर मिळाले, पहिला 3, दुसरा -3, तिसरा पुन्हा 3 डॅश 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 आर इन जी पी विथ a इक्वल टू 3 अँड r इज इक्वल टू -1. पुन्हा Tnचा फॉर्म्युला टाकून T20 काढायचा, त्याचबरोबर Tnचा फॉर्म्युला लिहायचा आहे. मग एकंदरीत या एक्झरसाइजमध्ये 14 क्वेश्चन्स आहेत. आउट ऑफ 14 आय हॅव कंप्लीटेड 13 क्वेश्चन्स अँड 1 क्वेश्चन इज होमवर्क फॉर यू. In this way, we have completed our exercise 2.1. In the next lecture, we are going to see exercise 2.2.